मित्रांनो नमस्कार, सुप्रभात. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता वाजलेत सकाळचे 2:45 आणि आता मी चाललो आहे तिरुपतीला. आणि आता मी जाणार आहे माझ्या भावाकडं. आपण चाललेलो आहोत सोलापूर मार्गे तिरुपतीला. आज संध्याकाळपर्यंत आपण पोहोचूयात. तर आजचा व्हिडिओ करण्याचा महत्त्वाचा विषय असा की सुरुवात सकाळी होती अशी अर्ली मॉर्निंग, पहाटे ब्रह्ममुहूर्ताला 3 वाजता. तर अशा मुहूर्ताला आपण चाललेलो आहोत. आणि कालच मी आलो होतो कोल्हापूरवरून सांगलीत ना. आणि काल दिवसभर मी प्रवास केला, झोपलो होतो. कधी वाजले 3 2 वाजले कळालंच नाही. तर आता आपण प्रवासाला सुरुवात करूयात. बाकी बघूयात काय होत आहे. चलो. तिथलं पेट्रोलही संपलं, CNG संपलाय. CNG भरूयात जाताना. आणि मग एक माझी आहेत आमचे मित्र, त्यांना घ्यायचं आहे. इथून जायचं आहे परत हडपसरला. फुरसंगीतनं हडपसर असा आपला प्रवास करायचा आहे. प्रवासाला सुरुवात झाली. आहे सोलापूर हायवे आणि आमची गाडी. आणि यो आहे आमचा भाऊ, हा गाडी चालवणार आहे. ही गाडी अशी दाखवतो तुम्हाला. ह्या गाडीतनं आपण चाललोय तिरुपतीला. आता वाजलेत बरोबर 4:30. आणि तर मस्तपैकी आजचा प्रवास सुरू झाला आहे. आणि आता आपण पोहोचूयात लवकरच सोलापूरमध्ये. तिथनं पुढचा प्रवास असा सुंदर चहा घ्या तिथं आपण. तर मित्रांनो प्रवास सुरू झाला. आता पहिला टप्पा होता सोलापूरच्या पुढं थांबायचा, विजापूर. मॅपमध्ये सांगितले विजयापूर आणि आपण ओळखतो विजापूर ह्या नावानं. तर आता पुणे ते सोलापूर ह्या प्रवासात आम्हाला CNG नाही मिळाला. पुण्यामध्ये CNG आम्ही भरला. त्यानंतर आम्ही विजापूरच्या पुढे गेल्यानंतर आम्हाला CNG मिळाला. खरं की सोलापूर हायवेला CNG आहेत भिगवणच्या इथं, पण ते बंद होते. आणि सकाळचा हा सूर्य उदय तुम्ही पाहताय. CNG न मिळाल्यामुळं आम्हाला पुढचा प्रवास जो होता सोलापूरपर्यंत किंवा सोलापूरच्या पुढनं जरा विजापूरपर्यंतचा प्रवास आम्हाला पेट्रोलने करावा लागला. पहाटे 3 वाजता आपण निघालो आहे. आणि आता जवळपास तुम्हाला दाखवतो. तर आपण कर्नाटक राज्याच्या पुढे गेलो आहे. तर मित्रांनो आता आपण कर्नाटक राज्याच्या पुढं आलो. मगाशी होता आपण एका ठिकाणी, त्याचं नाव मला आठवत नाही आता. सोलापूरच्या पुढं येणारं ठिकाण. ही कंपनी आपल्याकडे असतो महाराष्ट्र गॅस. इकडं हा गॅस आहे. हे काय पाहतोय, हे असे डोंगर पाहिल्यानंतर आणि खडकाळ डोंगर पाहिल्यानंतर असं वाटलं हम्पीमध्ये आलो आहे. तर हम्पी माझ्यापासून खूप लांब आहे, परंतु हम्पीला गेल्यावर किंवा हम्पीला जाताना असे आपल्याला डोंगर दिसतात. समोर रिलायन्स स्मार्ट बाजार दिसला. आपण काहीतरी ड्रायफ्रूट्स खायला घ्यायला चाललो आहे. आणि आता आम्ही आलो आहे बेलारी म्हणून ठिकाणी. अजून इथून 400 किलोमीटर आहे तिरुपती. आता म्हटलं दुपारचे वाजलेत बरोबर 1. तर आता आपण जेवण्यासाठी थांबलो आहे हॉटेलमध्ये जाणार होतो. आणि हे चौक बघा, संविधान चौक असं आहे. हे ठिकाण कुठलं आहे हे मला अजून व्हेरीफाय करता नाही आलं, पण मॅपवर दिसतंय त्याप्रमाणे सांगितलं बेलारी म्हणून गाव आहे. आणि असंच आपल्याला पुढं जायचं आहे. इथून अजून प्रवास भरपूर आहे. संध्याकाळी 9 पर्यंत आपण पोहोचणार तिरुपतीमध्ये. सकाळी आपण निघाले पहाटे.
इथून तिरुपती आपल्यापासून 336 किलोमीटर आहे आणि समोर तुम्हाला दिसतं हे दृश्य सुंदर दिसतं आहे. तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवतो, मला नक्की आवडेल. तिरुपतीला पोहोचायला अजून संध्याकाळी 9-10 वाजतील, पण वाटेमध्ये दिसणारे हे ठिकाणं जे आहेत ना हे खूप सुंदर ठिकाण आहेत. मी तुम्हाला एक व्हिडिओ तुम्ही पहा. मित्रांनो, आता आपण आले तिरुपतीमध्ये, म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आपली एंट्री झाली मगाशीच. आणि आता इथं गाडी लावलेली आहे समोर आणि इथं आपण चहा घेण्याकरता थांबलो आहे. अजून 200 किलोमीटरच्या अंतरावर आपण तिरुपती आपल्यापासून आहे आणि इथं थांबलो आहे. आम्ही सकाळपासून गाडी चालवते. आता शेवटचा एक मला टप्पा आहे 200 किलोमीटरचा, तो क्रॉस केला की आम्ही तिरुपतीमध्ये पोचतो. आणि उद्या सकाळी 9 वाजता वगैरे चालायला सुरुवात करणार. तर येताना आम्हाला खूप सुंदर गोष्टी दिसल्या पलीकडं. तसं खूप सुंदर आहे ठिकाण. जर बाय कारने प्रवास केला, बाय कार गाडी घेऊन जर तुम्ही प्रवास केला, खूप सुंदर वाटेत बघायला खूप काय काय मिळतं आपल्याला. आता आपण पोहोचलो तिरुपतीमध्ये आणि तिरुपतीच्या इथं खाली पायथ्याला तिथून सुरुवात होते वरती गाड्या जाण्याकरता. तिथं आपण रूम बुक केली आणि इथं रूम बुक केले. काही आधी बुकिंग नव्हतं केलं आणि त्यावेळी सगळ्या गोष्टी अचानक केल्या. तर उद्या सकाळी चालत जायचं आहे. बघूयात, आता आज दिवसभर गाडी चालवली आहे त्यामुळं त्रास होणार. सकाळी लवकर नाही उठणार, उशीर लागणार. त्यामुळं बघूयात काय होतं आहे. सकाळी भेटूयात. शुभरात्री. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. गुड नाईट.